हॅलो फ्रेंड्स, शंकर बोलचे आमच्या गोंया खातीर. सेंट्रल गव्हर्नमेंटान एनवायरमेंट मिनिस्ट्रीन 120 हेक्टर जागो डबल ट्रॅकिंगा खातीर रेल्वेक दिवपाचो ठरयला, जे आमच्या गोंयच्या हितान ना आणि आमी आमची गोंयची जंगलां काबार करतले. ओके, सो दिस इज अ रॉंग डिसिजन. तरी पूण सीएम बीएम जे हे मिनिस्टर आहा, जे पॉलिटिशियन आहा, हे कोणूच तोंड उगडिना आणि हे सगळे तांकां सपोर्ट करता. गोंयकारांच्या हितान हांगासर कांयच ना. कितें सीएम आमकां म्हणटा कितें सांग, भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना करून हांवें गोंया पावयले खंय तूं? आयज गोंया पावयले खंय? कितें मोर्मुगांव कोल पोल्युशन, कोल हँडलिंगा खातीर लोक रस्त्यार येयले, तरी पूण तूं म्हणटा भिवपाची गरज ना. सीझेड प्लॅना खातीर लोकांनी एजिटेशन स्टार्ट केलें. कितें तो सुद्दां आमच्या गोंयच्या हितान ना. सगळे तुम्ही एक्वायर करपाक सोदता एमपीटीच्या अंडर. कितें तरी पूण तूं म्हणटा भिवपाची गरज ना. कितें मरिना प्रोजेक्ट जो तुम्ही हाडूंक सोदताले तो सुद्दां आमी हड्ड्यार आमच्या तुम्ही घालूंक सोदताले. रामा काणकोणकार आपल्या एक्टिव्हिस्टांक थंय लढो दिलो, लोकांक लागीं केले आणि ताचो अपोज केलो, म्हणून तो तुम्ही बॅकआउट जाले थंयच्यान. नाल्यार तो सुद्दां तुम्ही आमच्या हड्ड्यार घालतले आसले. तरी पूण तूं म्हणटा कितें भिवपाची गरज ना. आयएनओर चोरी, आयएनओर रॉबरी एट एमपीटी. कितें 3 एमपीटीचे एम्प्लॉय सस्पेंड आहा. बाबडे एम्प्लॉय सस्पेंड केले आणि जो कोण मेन चोर आहा न्हू तो ओपनली भोंवता. आमच्या लोकल आमदाराचेर सुद्दां एलिगेशन येयलेले, ते बाकीचे कंपनीजांर तेंचेर एलिगेशन येयला, तरी पूण तुम्ही एक्शन घेवपाक सोदिना. पुलीस एक्शन घेयना, क्रायम एक्शन घेयना, कोणूच एक्शन घेयना, मायनिंग डिपार्टमेंट एक्शन घेयना. तरी तूं म्हणटा कितें सांग भिवपाची गरज ना म्हणून. नाफ्ता टँकराचो इश्यू खंय पावलो तो खबरूच ना. नाफ्ता टँकर कोणी हाडलो, तो मदीं दर्यान बंद कसो पडलो, कोर्टान कसो येयलो, नाफ्ता कोणी येले, कोणी विकले, कोणी करोड खाल्ले खबर ना. सगळी पॉलिटिशियनांची कामां. तरी म्हणटा सीएम भिवपाची गरज ना. कितें मागीर आमचे डबल ट्रॅकिंग इश्यू. डबल ट्रॅकिंग खातीर लोकांची घरां वयता, कासावले, माजोड्डा, चांदोर बिंदोर ह्या बेल्टार सगळी पोर्तुगीज टायमाची आणि पयलींची सुद्दां घरां आहा, ती घरां वयता, देवळां वयता. कितें हेचेर तुम्ही कोण काय उलोवंक सोदिना. कितें तरी सीएम म्हणटा भिवपाची गरज ना. अरे भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना हे पळय जाता. हे सगळे आता बरोवन काढला न्हू, हे लिस्ट सगळे आता तुम्ही. दिस गव्हर्नमेंट इज अ टोटल फेलियर. आम्ही हे जे गव्हर्नमेंट आहा ते गोंयकारांच्या हितान न्हू. हे गव्हर्नमेंट आहा ते हे सगळे क्रॉनिक कॅपिटलिस्ट आहा, त्यांच्या खातीर हे सगळे काम करता. हे जाल्यार म्हाका दिसता पर्सनली. कितें इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री, म्हाका रायट आहा उलोवपाक. कितें अरेस्ट करपाक जाल्यार अरेस्ट केल्यार जाता, म्हाका काय प्रॉब्लेम ना. इलिगल लँड एक्विजिशन बाय रेल्वेज, इलिगली लँड एक्वायर करपाक सोदता. कितें कोणाचे परमिशन आहा, कितें आहा ते काय खबर ना. खाजना पुरोन उडयली चांदोर बिंदोर त्या सायडीन, आमचे न्हंय पुरोन उडयले. तरी आणि कितें पुलीस फोर्स घालून थंयसर सगळें काम चालू आहा. पुलीस फोर्स कित्याक घालपाक जाय? इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटेशनान सारखे वचा मरे. जबरदस्ती करपाची गरजूच ना न्हू. लोक कित्याक अपोज करता की तुम्ही हे करता न्हू, ती दादागिरी म्हणून लोक अपोज करता. सगळ्यांक खबर आहा अदानी खातीर आणि जिंदाला खातीर रेल्वे ट्रॅक म्हणून. कितें त्याच्या वापरान येयला डिफॉरेस्ट्रेशन इन मोल्यान. डिफॉरेस्ट्रेशन जाता तनमार वायर लायन येता आतां. कितें ते वायर लायनी खातीर तुम्ही मोल्या डिफॉरेस्ट्रेशन करून म्हटल्या, 1 लाख झाडां मारपाक म्हटल्या, कितें करून म्हटल्या आमकां खबर ना. गोंयांत ऑलमोस्ट लिटरली वी आर ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. गोंयकारांक तुम्ही काबार करतले सारखे. कितें आतां म्हादई रिव्हर इश्यू. म्हादई रिव्हर इश्यू हो जो आहा न्हू, हो मेजर इश्यू सारको. म्हादई रिव्हरची आमची लायफलायन गोंयची, कर्नाटकान वयर असल्या कारणान ते उदीक सगळें आमकां सकयल कारण आमी ते उदीक पिता. आयज म्हादई रिव्हर तुम्ही डायवर्ट केली न्हू, आमकां उदीक मेळचें ना फुडें. आणि आयज वॉटर क्रायसीस आहा न्हू, दॅट इज बिकॉज ऑफ म्हादई रिव्हर. तरी पूण तूं म्हणटा भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना करून आमकां हांगासर हे भुताडकी जाली मरे. हांगासर तकली उडयली आमी गोंयकारांनी सारकी. कितें लोकांक म्हाका खबर ना गोंयकारांक कितें पडलेलें ना तें, पूण फुडलो जेन्ना परिणाम येतलो आणि केप टावना भशेन साऊथ आफ्रिका भशेन परिस्थिती येतली न्हू, तेन्ना आमी तकलेचेर हात मारतले. जागे जाय आतां. कितें मागीर तेच्या फुडें मागीर आमचे कोविडाच्या टायमाचेर सुद्दां कितले लोक मेले सारखे. कशें कितें हें जालें तें खबर ना. कितें आयज ज्या पद्दतीन महाराष्ट्रान केसी वाडल्या आणि गोंयांत तुमी प्रिकॉशनरी मेजरूच घेयना. पार्टी चालू आहा, सगळें चालू आहा. कितें रे कोणाक कितें पडलेलें ना, एक्झिबिशनां चालू आहा. ओके सगळे जात्रा आणि फेस्तां जावंक ना, पूण बाकीचे तुमचे जे प्रोग्राम आसलेले पार्टी लेवलाचे बी न्हू, ते सारखे गर्दी करून घसकट करून सगळे तुम्ही करून काडले. कितें जी गर्दी आतां ज्या पद्दतीन फाटीं कोणी तरी आय कॅम्प केलो बायणां आमच्या वास्कोन, थंयसर जी गर्दी पळयत न्हू 110% कोविड जावपाक जाय. मास्काचो प्रोटोकॉल एसओपी कोण फॉलो करिना, हेचेर कोण एक्शनूच घेयना. कितें तूं कितें करूं म्हटल्यार आमकां खबर ना, पूण तरी पूण तूं म्हणटा कितें सांग भिवपाची गरज ना. ओके आता त्याच्या पुढे गव्हर्नमेंट अँड लोकल पार्टी स्पेशली व्हायोलेटिंग एसओपीज आहात न्हू, ते कोणा खातीर आता कोणा खातीर? लोकल पॉलिटिशियन आहात ते सुद्धा आता एसओपीज ब्रेक करपाक लागले. कितें कोण मास्कां घालता, कोण घालिना. कितें हे कंपल्सरी जावपाक जाय. ज्या पद्दतीन महाराष्ट्रान कर्नाटकान जे केसीस वाडले आहेत न्हू, फुडें गोंयानूय सेकंड वेव येवपाचे चान्सीस आहा. आतां प्रिकॉशन घेवपाक जाय. फेब्रुवारीन जेन्ना लॉकडाऊन घेतले न्हू, तेन्ना तुम्ही म्हटले कितें सांग आमकां काय खबर नासलेलें म्हणून. कितें वी वे नॉट प्रिपेर्ड. अरे नाव एटलीस्ट आफ्टर 1 year प्रिपेर्ड न्हू, खबर आहा न्हू तुमकां कितें जावपाचें ना तें. तरी पूण तुम्ही म्हणटा कितें सांग भिवपाची गरज ना. अरे कितें चल्लां? मागीर 300 कोटी येयले, 300 कोटी येयले ते खंय गेले काय ना. 2 दीस बोवाळ केलो, पण आता ते पयशे खंय मोडटात, कितें करतात ते लोकांक हिशोब दिया. जनतेचो पयसो तो सेंटरासून येयला म्हणून आमी हांगाच्यान जेन्ना टॅक्स पे करता न्हू जीएसटी बीन, तोच पयसो सेंटराक वयल्यान ते थंयच्यान आमकां दिता. गोवा ऑलमोस्ट रिणान आहा. इच अँड एवरी भुरगो तो जल्माक येता न्हू, तो 2 लाखाचें रीण घेवन जल्माक येता. म्हाका जाल्यार हें दिसता
ओके. त्याच्या उपरांत मागीर एग्रीकल्चर लँड फिलिंग हे प्रॉब्लेम तुमकां हांव सांगता. एग्रीकल्चर लँड फिलिंगच्या पद्दतीन रॅपिडली वाडपाक लागला न्हू, शेत जमीन आमकां कमी पडटली, शेतकारांक जमीन मेळची ना आणि जबरदस्ती तुम्ही आता जागे एक्वायर करून एग्रीकल्चर लँड एक्वायर करून सगळे फिलिंग करून थंयसर कन्स्ट्रक्शन करपाक उठल्या तुम्ही. आमकां कॉन्क्रीट जंगलां नाका, कळ्ळें तुका. आमकां जाय आमच्या फ्युचराक सुद्दां आमकां शेता खातीर जमिनी आमकां दवरपाक जाय. लोक शेत करिना न्हू, तांकां आतां इम्पॉर्टन्स खबर ना, पूण जे दिसा इम्पॉर्टन्स कळटले न्हू तेन्ना परत शेतानूच धांवतले लोक. म्हणून जागे सांबाळून दवरा. ते बेश्टे पुरून गिरून उडून हे दिल्लीवाले येता, हरियाणावाले येता पण तांकां करोड मेळटा म्हणून तांकां ते जागे दिवं नाका. हिल कटिंग डोंगर सगळे कापून तुम्ही एमबीआराक हायवे करून दिली. एमबीआराक जितली लँड फिलिंगान तेंच्यांनी जी माती घातल्या न्हू, आमचे डोंगर कापले, झाडां कापली. मागीर मोपा डिफॉरेस्टेशन कमीत कमी 1-2 लाख झाडां कापून उडयली. 90 लाख स्क्वेअर मिटरान तो आता मोपा एअरपोर्ट येता आणि तरी पूण तुम्ही तो एक्वायर करून सोदता. पेडणेच्या लोकांक फडान घालूंक सोदता थंयसर. ते सुद्दां लोक रस्त्याचेर बसलेले आहात थंयसर. कितें रे अशें खूप प्रॉब्लेम आहा. फुडें आता आयका कितें. मागीर सेंट जेसिंटो आयलँडाचो प्रॉब्लेम. सेंट जेसिंटो आयलँड आता एमपीटी एक्वायर करपाक सोदता. सेंट जेसिंटो आयलँडा हाली जर सपोज एक्वायर करूंक सोदता, लोकांची घरां आहा, चर्च आहा थंयसर, कितें सगळें आहा थंयसर. आणि ते तुम्ही लँड आता लोकांचे लँड थंय एक्चुअली हो रूल आहा की भायलो वचून थंय घर बांदूंक सोदिना. तो तुम्ही बायपास करून तुम्ही एमपीटी दिवन थंयसर तुम्ही अडानीक आनी जिंदालाक फुडें सुद्दां ते काडून दिवंक सोदतले तुम्ही. कितें सो एमपीटी लिटरली सगळे आख्खे गोंय कॅप्चर करपाक उठले. गोंयकारांकडे आमचे कडेन कितें उरतले. सेंटराक बसून यांची वायट नजर आहा न्हू ती गोंयाचेर पडलेली आहा आमच्या, आणि गोंय हे काबार करपाक उठले. म्हाका खबर ना आमचे पॉलिटिशियन कितें करूंक उठले तुम्ही ते. तरी तुम्ही म्हणटा कितें सांग, भिवपाची गरज ना. ओके. तुम्ही आता वॉटर बॉडीज फिलिंग करपाक उठले. वॉटर बॉडीज आहा न्हू, हे झरी बिरी बीन आमी जे आहात न्हू, कितें ते वॉटर बॉडीजां खातीर हे येतात सगळे आता. ती वॉटर बॉडीज हांवें स्पेशली म्हापशा पयल्या. म्हापशा मॅक्झिमम वॉटर बॉडीज फील जाले. कितें हेचेर कोण एक्शन घेता. लोकल आमदार उलयना. सीएम म्हणटा तरी पूण भिवपाची गरज ना. ओके. आता पेट्रोल डिझल वाडला, हेचेर कोण आता प्रश्न करता. याच्या पयलीं तुम्ही नॅशनल सोडून रस्त्यार देंवताले मरे. याच्या पयलीं तुम्ही कपडे बिपडे काढून वयर उडोवन सारखे सायकली बिकली घेवन एज्युकेशनाक गेली. आयज उलया मरे, सेंचुरी मारली पेट्रोलान. कितें आयज ज्या पद्दतीन सगळे कॉमोडिटीज वाडूंक लागले, आमी पेट्रोलाचेरूच लक्ष दवरतात, पूण बारीक सगळे रायस म्हणनाका आनी कितें म्हणनाका, मूग म्हणनाका, दाळ म्हणनाका सगळे वाडपाक लागला. हेका जबाबदार आहा सरकार. तरी पूण आमचो सीएम म्हणटा भिवपाची गरज ना. मायनिंग इश्यू इज अ मेजर इश्यू. गोंयचे मॅक्झिमम लोक मायनिंग डिपेंडंट आहा आणि ते लोक आयज झगडटात मायनिंग केन्ना चालू जातले काय म्हणून. आयज इच अँड एव्हरी जे इलेक्शन जाता न्हू, ते सगळे इलेक्शन मायनिंग स्टार्ट करतले म्हणून तुम्ही तांकां आशा दिता आणि फुडले इलेक्शन जिखता आणि मागीर 5 वर्सां तुम्ही ओग्गी बसता. आयज सेम परिस्थिती येयल्या. कौन्सिल इलेक्शन लागीं पावला आणि थंयसर तुम्ही म्हणटा आमी मायनिंग इश्यू सॉल्व करतले म्हणून. आयज ते मायनिंग इश्यू खातीर कमी आमचे लाखांनी गोंयकार बेकार आहा, तेंचे गाडये बेकार आहा. कितें स्पेअर पार्ट्स वाले तांकां बिझनस ना. कितें गॅरेजी बेकार पडले. खूप इंटर रिलेटेड आहा सगळें आख्खें. कळ्ळें तुका. हे हांगासर तुम्ही गोंयकारांक सगळ्या वाटेन फळान घातले आणि तरी पूण तुम्ही म्हणटा कितें सांग, भिवपाची गरज ना म्हणून. एग्रीकल्चर प्रमोट करूंक सोदिना तुम्ही. कितें करूंक म्हटल्यार ते म्हाका खबर ना. आतां सांगलें तुमकां लँड फिलिंग करून कितें करूंक म्हटल्यार ते. नाल्ल खंय पावलो तो खबर आहा. नाल्ल पावलो 30-35 रुपयाचेर. गोंयान आमच्या नाल्लाचें प्रोडक्शन जाता आणि नाल्ल इतलो कित्याक रे म्हारग. कितें हे जावपाक जायना. खूप अशे गोष्टी आहा. तालिगांव सुद्दां तुम्ही एग्रीकल्चर लँड फिलिंग केला तरी सीएम म्हणटा भिवपाची गरज ना. कितें आता सांगे तुमचे फॉरेस्ट लँड आहा न्हू, ते प्रायव्हेट लँड कन्वर्ट करून थंयसर तुम्ही प्रोजेक्ट विजय फुडें ते करूंक सोदतले. तरी म्हणटा सीएम कितें सांग भिवपाची गरज ना म्हणून. अहे खूप इश्यूज आहा. म्हाजे कडेन आतां बरयलेले 50 इश्यू आहा. सरकार टोटली फेल जाल्लेले आहा सगळ्या इश्यूंचेर आणि हे आमकां फक्त कितें सांगता भिवपाची गरज ना म्हणून आणि आमकां पिशान काडटा. हांव एकूच उदाहरण दिता. बेळगांव हे आता सध्या कर्नाटकान आहा आणि सिन्स फ्रॉम लास्ट नाना म्हटल्यार 70-75 वर्सां जाली बेळगांव जे आहा ते महाराष्ट्रा म्हणटा आपले म्हणून आणि बेळगांवकार म्हणटा कितें सांग महाराष्ट्रात आमकां महाराष्ट्रान घाला म्हणून. पूण कर्नाटकान न्हू आयज मेरेन आपलो स्टँड कायम दवरलो आणि बेळगांव न्हू तेंच्यांनी केन्नाच दिवंक ना आणि तेंच्यांनी बेळगांव हे सेकंड कॅपिटल केलें आणि आपली जागा इल्ली सुद्दां सोडूंक ना. पूण तेच जर आमच्या गोंयांत जाल्लेले न्हू, हे पॉलिटिशियन आमचे गोंय इकून सोडटले आसलेले सेंटराच्या प्रेशराचेर. कितें गोंयकारांक न्हू आमची जमीन व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक गोंय आमचे इतलेशे आहा, गोंय आमचे इतलेच बारीक आहा आणि ती इच अँड एव्हरी पय आमचो इम्पॉर्टंट सारखो. आणि आयज हे पॉलिटिशियन आमकां बॉर्डरीचे त्रास ना, आमच्या भितून येवन हे जमिनी बीन कॅप्चर करपाक लागले दिल्लीवाले. सेंटराक बसून हे पॉलिटिशियन आमच्या कडेन षडयंत्र करता आणि आमी हांगासर झगडटा. पार्टी लेवलाचेर झगडटा आमी. ही माझी पार्टी, ती माझी पार्टी. जो मेरेन आमच्या तकलेन गोंयकारपण येना आणि हांव गोंयकार आणि हांव माझ्या मातृभूमी खातीर कितेंय करतलो म्हणून हे विचार येना न्हू, तो मेरेन आमी गोंय वाचोवंक शकना.
आयज ह्या सरकाराची वायट नजर आमच्या गोंयाचेर पडलेली आसा आणि हे वयले बदले सरकार आहा ते आमचे गोंय काबार करपाक उठले. हांवें तुमकां इश्यू सगळे आतां सारखे मांडूंक ना कित्याक टायम चड जातलो म्हणून, पूण जर तुम्ही सारखे विचार करीत न्हू, ईच अँड एव्हरी इश्यू इज इम्पॉर्टंट आणि आमचे जे पॉलिटिशियन आहा ते आमकां मिसगायड करपाक लागले. सो गोंयकारांनो आयज टायम आहा, आयज गरज आहा, कितें काळाची गरज आहा गोंयकार म्हणून एक जावपाची कितें आनी गोंया खातीर झगडपाची आणि हे गोंय वाचोवपाची. नाजाल्यार फुडें टायम वयतलो आणि आमच्या फ्युचर जनरेशना खातीर आमकां कांयच मेळचें ना. कित्याक पॉलिटिशियन हे सदांच स्वार्थी. हेंचे जर सपोज सगळ्यांचे जर सपोज बँक बॅलन्स बीन चेक करीत न्हू, कोट्यांनी हेंचे कडेन पयसो आहा. हे फाल्यां सगळे इलेक्शन हारले न्हू, हे गोंय सोडटले आनी वयतले. कोण तुका हांगासर हे रावचे ना. पूण एट द एंड ऑफ द डे आमकां गरीब लोकांकूच हे गोंयान हांगा रावपाक जाय आणि ह्या मातृभुमीक आमकां सांबाळपाक जाय. सो विचार करा कितें. आणि म्हाजी 2 उतरां जर तुमकां सपोज लायक जाली न्हू जाल्यार हेचेर मातसो तुमी एक विचार करून हे गोंय वाचोवपाचो एक निर्णय घेया. कितें नाजाल्यार आमी गोंय हे काबार करून सोडटले. देव बरें करूं.